5 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा परिषद मार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले। 15 तालुक्यातील प्रत्येकी एक असे जिल्ह्यातील 15 शिक्षकांना ग्राम विकास व पर्यटन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले। जळोद शाळेचे उपशिक्षक ज्ञानेश्वर कुंवर यांचा नामदार महाजन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। यावेळी कुंवर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, शिक्षणाधिकारी विकास पाटील तसेच शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते। बस स्थानकाजवळ टॅक्सी, अवैध प्रवासी वाहने, रिक्षा आणि फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे। बस स्थानकाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। बस स्थानक परिसरात मंत्री अनिल पाटील यांनी टॅक्सी चालकासाठी स्वतंत्र शेड उभारले आहे। मात्र तरीही रस्त्यावर टॅक्सी उभ्या करून टॅक्सी चालक रस्त्यात अतिक्रमण करून अडथळा निर्माण करतात। त्यांच्या बाजूला बेकायदेशीरपणे काही रिक्षा चालक तेथे गर्दी करतात। त्यामुळे बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेस आणि प्रवासी यांना खूप त्रास होतो। त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ विक्रेते आपली खाजगी जागा समजून रस्त्यावर कोठेही उभे राहतात। पायी चालणाऱ्यांना सर्कस करत रस्ता ओलांडावा लागतो। भागवत रस्त्यावर पालिकेने लोखंडी खांब लावून जणू काही अतिक्रमणधारक, दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांची सोय केली आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे। या ठिकाणी वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याने वाहन चालक मुजोर झाले आहेत। अमळनेर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने 14 व 17 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ विजयी झाला आहे। विजयी संघाचा संस्थेचे अध्यक्ष डी पाटील, उपाध्यक्ष प्राचार्य के पाटील यांनी अभिनंदन केले। महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने यंदाच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला। सरकारच्या निषेधार्थ प्रताप महाविद्यालयातील शिक्षकांनी धरणे धरत आंदोलन केले। तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना निवेदन दिले। कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शिक्षक दिन अन्याय दिवस म्हणून साजरा केला। यावेळी अमळनेर तालुका जुक्तो संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक दिनेश बोरसे, प्राध्यापक स्वप्नील पवार, प्राध्यापक सुनील पाटील, प्राध्यापक दिनेश भलकार, प्राध्यापक CB सूर्यवंशी, प्राध्यापक गजानन धनगर, प्राध्यापक किरण पाटील, प्राध्यापक वसंत पाटील यांसह प्राध्यापक उपस्थित होते। तालुक्यातील जवखेडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्रामस्थांतर्फे ग्रामस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आले। उपशिक्षक मुकेश मुरलीधर पाटील व उपशिक्षिका श्रीमती अर्चना मनीलाल बागुल यांना ग्रामस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले। यावेळी कविता पाटील, जिजाबराव पाटील, प्रशांत पाटील, चुडामन पाटील, नेताजी पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। सूत्रसंचालन सुनीता पाटील यांनी केले। गुरुवारी अमळनेर शहरातील 11 kV विप्रो फीडरवरील वीज पुरवठा बंद राहणार आहे। विद्युत रोहित्रावरील वेली झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी गुरुवारी सकाळी 8:30 ते 2 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहील। या फीडरवरील ढेकू रोड, प्रताप मिल कंपाऊंड, स्टेशन रोड, सुभाष चौक या भागाचा समावेश आहे। शहरातील GS हायस्कूलमध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कार्य करत स्वयंशासन दिन साजरा केला। या प्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी 54 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका बजावली। विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। अमळनेर शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला। वर्गावर अध्यापनाचे कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मुख्याध्यापक रणजित शिंदे व शिक्षक वृंदांनी कौतुक केले।
यावेळी 26 विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी शिक्षक बनून अध्यापनाचे कार्य केले. प्रताप महाविद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला. रसायनशास्त्र विभागात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे योगदान व शिक्षक दिनाचे महत्त्व प्राध्यापक डॉक्टर जयेश गुजराथी यांनी विशद केले. यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक पराग पाटील, प्राध्यापक डॉक्टर PR शिरोडे, प्राध्यापक डॉक्टर निलेश पवार, विवेक तेले उपस्थित होते.